नमस्कार मित्रांनो, आज रविवार सुट्टीचा दिवस असल्या कारणाने आपण सह्याद्रीमध्ये भटकंतीसाठी निघालो आहे। सह्याद्रीमध्ये भटकंतीसाठी आपणास खूप पर्याय आहेत। किल्ले आहेत, गड किल्ले, डोंगर माता। तर आज आपण ज्या ठिकाणी जाणार आहोत त्या ठिकाणचं नाव आहे सोमाटणे फाटाजवळील चौराई देवी मंदिर। पुण्यापासून साधारण 35 ते 40 किलोमीटर अंतरावरती तळेगावजवळ डाव्या हाताला एक मोठी गणेशाची मूर्ती दिसते, त्यालाच बिर्ला गणपती असं म्हणतात। तिथून पुढे 1 किलोमीटर अंतरावरती मुंबई पुणे हायवेवरती जुन्या टोल नाक्याजवळ डाव्या बाजूला चौराईचा डोंगर आहे आणि ह्या चौराईच्या डोंगरावरतीच चौराई देवीचे मंदिर आहे। त्या ठिकाणी आज आपण फिरायला जाणार आहोत। आता आपण डोंगराच्या पायथ्याला आलो आहे। इथून वरती आपण आता ट्रेकला सुरुवात करणार आहोत। तर आता आमची फॅमिली मेंबर ट्रेकला जाण्यासाठी तयार होत आहेत। जशा डोंगर माथ्यावरती पायवाटा असतात अशाच पायवाटा मंदिरापर्यंत जाण्यासाठी आपल्याला दिसतील। कोणत्याही पायवाटेने आपण मंदिरापर्यंत पोहोचू शकतो। चौराईच्या डोंगरावरती मोरांचं अस्तित्व असल्याने त्यांना कोणती इजा पोचेल असं कोणतेही वर्तवणूक येणाऱ्या पर्यटकांनी करू नये असे प्रत्येक ठिकाणी बोर्ड लावण्यात आलेले आहेत। तरी सर्वांनी याची नोंद घेऊन आपले ट्रेक कंप्लीट करावे। डोंगरावर जाताना घनदाट जंगल आहे। या जंगलामध्ये अनेक औषधी वनस्पती सापडतात। नागफणी, गोरखमुंडी, अडुळसा, आघाडा, कुडा, बेल, साग, जांभूळ इत्यादी वनस्पती ह्या जंगलामध्ये आपल्याला आढळून येतात। चौराई देवीचा ट्रेक करणं जास्त अवघड नाहीये, कारण आमच्याही फॅमिली ट्रेकिंग ग्रुपमध्ये 2.5 वर्षाच्या बालकापासून ते 60 वर्षाच्या तरुणापर्यंत सर्वजण सामील असल्याने सर्वांनी तो अगदी व्यवस्थितरित्या पार केला, त्यामुळे काही काळजी करण्याचं काम नाही। वरती जात असताना प्रत्येक ठिकाणी कचरा डबे ठेवण्यात आलेले आहेत। तरी सर्वांना विनंती आहे की आपण आणलेल्या पाणी बॉटल, प्लास्टिकच्या कॅरी बॅग किंवा इतर काही वस्तू कचरा डब्यातच टाकण्याची कृपा करावी।
15 ते 20 मिनिटाचा ट्रेक करून आपण चौराई देवीच्या पहिल्या कमानीजवळ पोहोचलो आहे. इथून खाली पाहिलं तर निसर्गाचं अतिसुंदर असं रूप पाहायला मिळतं. इथे सर्वांनी बसून आम्ही एक फॅमिली फोटो घेतला. मंदिराजवळ बसण्याची व्यवस्था केली आहे. तसेच पिण्याच्या पाण्याची व चप्पल ठेवण्यासाठी चप्पल स्टँड सुद्धा व्यवस्था आहे. या मंदिराची नेमकी कथा किंवा इतिहास फारसा प्रसिद्ध नाही, परंतु स्थानिक लोकांमध्ये या देवीविषयी खूप श्रद्धा आहे असे मानले जाते. देवी चौराई ही या परिसरातील ग्रामदेवता आहे. अनेक वर्षापासून लोक येथे देवीच्या दर्शनाला येतात आणि त्यांची मनोकामना पूर्ण होते अशी त्यांची श्रद्धा आहे. देवीचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही सर्वजण मंदिराच्या वरती असणाऱ्या डोंगर माथ्यावरती गेलो. डोंगर माथ्यावरून पूर्ण तळेगाव शहर आपल्या नजरेस पडत होतं. थोडा वेळ निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहून आम्ही सर्वजण परतीच्या मार्गाला निघालो. चला तर मित्रांनो, पुन्हा भेटू नवीन ठिकाणी नवीन व्हिडिओसह.